थंडीच्या वातावरणात कुठल्याही कडधान्याला मोड आणायला खूप वेळ लागतो. जवळजवळ 2 ते 3 दिवस लागतात. पण हा जो स्प्राउट मेकर आहे तो अगदी युजफुल आहे. आमच्या लग्नात आम्हाला गिफ्ट आला होता आणि बरेच वर्ष माझ्या किचनच्या छोट्याशा स्टोअर रूममध्ये तो ठेवलेला होता. पण गेले काही दिवसापासून मी याचा खूप चांगला उपयोग करते आहे. तर आज ना मी यामध्ये मटकी मोड आणायला ठेवली होती. अगदी 5-6 तासात खूप चांगले मोड येतात आणि तुम्ही 1 दिवस वगैरे या स्प्राउट मेकरमध्ये कुठलंही कडधान्य ठेवलं तर खूप लांब असे मोड येतात. पण ते पचायला भारी असतात. त्यामुळे मी काही वेळच बाहेर ठेवलं आणि त्यानंतर हे स्प्राउट मेकर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं. तसं तर मटकीपासून मिसळपाव बनवण्याचा बेत होता. पण 8वीचा उपवास असल्यामुळे रात्री पोळी भाजीसोबत भात खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं ट्राय करावं. चला तर मग विचार केला की सध्या मटकी पुलाव खूप जास्त व्हायरल होतो आहे, तर तोच ट्राय करावा. इथे मी मस्त असं भरपूरशा भाज्या फोडणी घातलेल्या आहे. गाजर वगैरे घातलेलं आहे. तुम्ही कुठल्याही भाज्या घालू शकता. त्याचबरोबर भरपूर प्रमाणात मोड आलेली मटकी घातली, भिजवलेले बासमती तांदूळ घातले, व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर भरपूर असं आमचूर पावडर घातलं, पाणी घालायचं आहे आणि कुकरला 1 शिट्टी लावायची आहे. आणि बघू शकता आपला मस्त असा मटकी पुलाव रेडी आहे. जसं दिसायला छान दिसतो आहे ना, तर खायलाही अगदी टेस्टी लागतो. चला तर मग मी आता माझं मस्त जेवण एन्जॉय करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.